नमस्कार मंडळी, आजचा माझा मिनी ब्लॉग खूप खास आहे. कारण तुम्ही जे पाहत आहेत गावाकडची चूल, जी वारली पेंटिंग वगैरे, ते सहज सोपं नाही आहे. कारण त्यासाठी आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. मला सर्वांनी खूप मदत केलेली आहे, म्हणजे सासूबाई, मिस्टर आणि आमच्या एरियामधल्या मुली. म्हणजे ती जागा पहिली मी स्वच्छ घासून विसून धुण्यापासून तर त्याला रंगवला भिंतीवर. त्यानंतर वारली पेंटिंग वगैरे काढल्या आणि त्यानंतर चूल आणणं पण सोपं नव्हतं. कारण गाडीवरती एवढी जड चूल होती ना, आवल्याची म्हणतात या चुलीला, आणि मला आवल्याचीच चूल पाहिजे होती. ती मिळत नव्हती आम्हाला, पण मिळवली, एकच राहिली होती. आणि त्यानंतर माझ्या सासूबाईंनी जो किचन वाटा तयार केला वगैरे मस्तपैकी, कारण की चूल जरा हेवी उंच पाहिजे होती आणि तिला लेपायची असते चूल. आवल्याची चुलीला सिंगल चूल असेल तर तिला लेपलं नाही तरी चालतं. आणि कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण पूजा करून आणि गोड पदार्थानेच करत असतो. त्यामुळे माझ्या सासूबाईंनी पूजा वगैरे केली आणि चूल ही कापराने पेटवली. त्यानंतर आम्ही गोड पदार्थांनी सुरुवात केली. रव्याचा शिरा, तेवढ्यामध्ये अद्वैता, खुशी, अभिज्ञा आला होता. मग गोड पदार्थ केला आणि सर्वांना आम्ही खायलाही दिला. तिथे सर्व मुली, मस्त वातावरण झालं होतं आणि पावसाळ्याचं वातावरण झालं होतं. आणि म्हटलं चला आज चुलीवरचं जेवण करूचा. शिरा झाल्यानंतर आम्ही लगेच स्वयंपाकाला लागलो चुलीवरती. स्वयंपाकही लवकर झाला होता. तर ह्याचा मी लाँग व्हिडिओ, ही चूल कशी तयार केली, त्याचा देखावा कसा तयार केला, ह्याचा लाँग व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तो तुम्ही नक्की बघा, लाईक करा आणि कमेंट करा. तर भेटूया. माझी चूल कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही शेअर करायला विसरू नका. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा, कमेंट करा आणि लाईक करा. तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.